नाशिकमधलं त्र्यंबकेश्वर मंदिर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलंय। मंदिराच्या सुरक्षा रक्षकांकडून भाविकाला मारहाण प्रकरणामध्ये मंदिराची मॅजिस्ट्रेटकडून देखील आता चौकशी सुरू आहे आणि आता दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मंदिर परिसरामध्ये मोठी लूट होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। नेमकं काय आहे प्रकरण आणि त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर दलालांची नेमकी कशी सद्दी सुरू आहे पाहूयात। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात। सध्या या पवित्र ठिकाणी काही दलाल आणि एजंट्सच्या माध्यमातून भाविकांची लूट सुरू असल्याचा आरोप केला जातोय। तुम्हाला रांगेत उभं राहण्याची गरज नाही, आम्ही तुम्हाला VIP दर्शन देऊ असं सांगत भाविकांकडून 3 ते 4 हजार रुपये उकळले जात असल्याचं समोर आलंय। सामने बाहर दलाल खड़े रह रहे हैं और दलाल बोल रहे हैं मैडम डायरेक्ट एंट्री कराएंगे 3,000 रुपए दीजिए। 3,000 रुपए लेके बाहर बैठे जो प्रोटोकॉल सुरक्षा कर्मी है उसको दिया जाए, हमको कोई आपत्ति नहीं है, लेकिन जो प्रोटोकॉल डिजर्व भी नहीं करता उनको भी VIP एंट्री दी जा रही है। फिर नॉर्मल लोगों का क्या? फिर सबके अंदर भक्ति नहीं है, सबके अंदर आस्था नहीं है, सिर्फ इन्हीं लोगों के अंदर है। 8 घंटे हम लाइन में लग करके आप दर्शन लोग चक्कर खा के गिर रहे हैं वहाँ पे। 3,000 हजार में लेके ये पुलिसकर्मी बैठे हैं यहाँ पे। ये गेट क्यों खोल रहे हैं? किसके आदेश पे गेट खुला जा रहा है? मंदिरात VIP दर्शनासाठी अधिकृत शुल्क फक्त 200 रुपये आहे, पण दलालांद्वारे भाविकांकडून 3 ते 4 हजार रुपयांची मागणी होते। त्यामुळे दलालांकडून भाविकांची होणारी लूट मंदिर प्रशासनाला माहिती आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये यापूर्वी देखील मारहाण व दलालीचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर आले आहेत, मात्र अद्याप त्या सर्व प्रकरणांवरती कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही आणि आता तर चक्क 3 ते 4 हजार रुपये दर्शनासाठी दलालांकडून घेत असल्याची माहिती ही समोर आली आहे। त्यामुळे प्रशासनाच्या वतीने किंवा मंदिर संस्थांच्या वतीने या संदर्भात कारवाई केली जाते का हे देखील बघणं आता तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। अजून एक धक्कादायक बाब म्हणजे मंदिर परिसरात चोरट्यांचाही सुळसुळाट दिसतोय। भाविकांचं पाकिट, पर्स किंवा मंगळसूत्र चोरीला जाण्याचे प्रकार वाढलेत, त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेचाही मुद्दा ऐरणीवर आलाय। इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी मंदिरातील सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता। त्यावर त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भक्तांनी संताप व्यक्त केला आणि आता मंदिर परिसरातील वाढलेली दलालांची संख्या आणि त्यांच्याकडून होणारी बेसुमार लूट यामुळे भाविक चांगलेच संतापले आहेत। त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात, देवाच्या दरबारात माथा टेकतात, पण त्याच भाविकांना देवदर्शनासाठी दलालांचे खिसे गरम करावे लागत असतील तर हा श्रद्धेचा विश्वासघात आहे। आता मंदिर संस्थान या दलालांवर काही कारवाई करणार की ही लूट अशीच सुरू राहणार असा प्रश्न प्रत्येक भाविकाच्या मनात आहे। राहुल वाघ, NDTV मराठी, त्र्यंबकेश्वर, नाशिक।